नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यापारी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आणि पोलीस सध्या जी जागोजागी कारवाई करतात त्याबद्दल त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया। पुण्यात व्यापाऱ्याचे 1 कोटी, नवी मुंबईत 1.25 कोटी आणि परवा नागपुरात बिल्डरचे 1.5 कोटी। 1500च्या नोटांमध्ये रोज कोट्यवधी रुपये पकडल्याचा दावा पोलीस करतायत। नोटांसोबत फोटो सेशन होतंय, त्या माध्यमातून व्यापाऱ्यांची नावं झळकतायत, बदनामी होते आणि यावरूनच मराठवाडा व्यापारी महासंघ आक्रमक झालाय। पोलीस आमच्या गाड्या थांबवत आहेत आणि आम्हाला त्याची परेशानी भरपूर होत आहे। आमची अजून व्यापाऱ्यांची अकाउंटिंग सुद्धा झालेली नाही आणि त्यांनी भर चौकात लोकांना आम्हाला गाड्या चेक करायलेत। त्यांना ते अधिकार कोण दिला? त्यांनी जो तपासणी करायला लागले ते फार चुकीचे आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की असं काय करू नका। 30 तारीखपर्यंत जो व्यापाऱ्याला अल्टिमेटम दिलेला आहे त्याच्यानंतर जर कोणाच्याकडे सापडत असेल तर तुम्ही चेक करा। कालपासून हजाराच्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली आहे। 500च्या नोटा अजूनही पेट्रोल पंप, सरकारी रुग्णालय, औषधांची दुकानं आणि कर भरण्यासाठी चालणार आहेत। जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे। त्यामुळे जुन्या नोटा पकडल्याचा दावा करणं म्हणजे स्टंटबाजी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्याच्या काही भागामध्ये नगरपालिका निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकासाठी वाटायचा पैसा हा मुख्य रस्त्यावरून येणार आहे असा समज करून घेऊन प्रत्येक रस्त्यावरती शहराकडे येणाऱ्या चौक्या लावण्यात आल्यात, जिथे वाहनांची तपासणी सुरू आहे आणि या तपासणीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा पैसा सुद्धा जप्त करून आम्हीच मोठी कामगिरी केली असे माध्यमाला सांगितलं गेलंय। मुळात असा कुठलाही काळा पैसा आजपर्यंत तरी निवडणूक विभागाने किंवा पोलिसांनी जप्त केलेला नाहीये आणि निवडणुकीसाठी वाटायचा पैसा तर खुलेआम आजही वाटला जातोयच की। एकीकडे जुन्या नोटा पकडल्या जात आहेत तर दुसरीकडे उदगीरच्या महाराष्ट्र बँक शाखेतून 19 लाख बदलून दिल्यानंतर नेमका गुन्हा काय दाखल करायचा यावरून खल सुरू आहे। रिझर्व्ह बँकेनं एका व्यक्तीला किती नोटा बदलून द्यायच्या याच्या लेखी सूचना बँकांना दिलेल्या नाहीत। त्यामुळे कलम लावताना पोलिसांची तारांबळ सुरू आहे। 30 डिसेंबरपर्यंत बँकांमधून खात्याद्वारे जुन्या नोटा भरल्या तर नवीन नोटा बदलून देण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध आहे। फक्त त्यांना खात्याद्वारे ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन करावं लागेल, एवढं त्याच्यात बंधन आहे। कालपासून काउंटरवर 4000 सुरुवातीला आणि नंतर 2000 रुपये प्रत्येक ग्राहकाला जे बदलून देण्यात येत होते ते आजपासून बंद झालेले आहे। चलनातल्या 86% नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे देशभरात उडालेली खळबळ 17 दिवसांनंतरही कमी झालेली नाही। यातून काळा पैसा किती बाहेर येईल माहित नाही, पण सत्ताधारी आणि विरोधक नोटाबंदीवर सभागृहात आणि सभागृहाबाहेर हात शेकून घेतायत हे खरं आहे। राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर।